डॉक्टर संजय लिंगवत, इतिहास अभ्यासक, अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठान. आपल्याला बऱ्याच इतिहासकालीन गोष्टी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. गेल्या आठवड्यात मी तुम्हाला बालाघाट मधील मध्य प्रदेशातील एक हट्टाची विहीर दाखवली. अत्यंत सुंदर अशी विहीर आपण ती बघितली गौंडराजाच्या काळातील. आणि आता मी तुम्हाला एक विदर्भातील गाजलेली, महाराष्ट्रात अशा प्रकारची माझ्या माहितीप्रमाणे कुठेच विहीर नाहीये. 7 मजले खाली उतरून गेल्यानंतर 90 पायऱ्या 7 मजले उतरून गेल्यानंतर आतमध्ये आपल्याला एक किल्ला असल्याचा आवाज येतो. अशा प्रकारची ही बहामनी आणि यादव यांच्या काळातील शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना असलेला हा तुम्हाला हे विहीर बघता येते. आणि एक अत्यंत अशा दुर्गम भागामध्ये आहे. खरं तर महिमापूर ही त्या काळातील एखादी राजधानीचं ठिकाण असायला पाहिजे, बहिमनी किंवा यादव काळातील राजांचं. ह्या ठिकाणी लक्ष देणं, इथले राजकारणी जे आहेत, यशोमती ठाकूर म्हणा, राणा म्हणा, रासू गवई सारखी तिथले राजकारणी लोक आहेत, यांनी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून इथे लक्ष दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. अत्यंत सुंदर रमणीय अशी विहीर तुम्हाला मी आज दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अमरावतीतील दर्यापूर तालुक्यातील अमरावती जिल्ह्यातील महिमापूर या गावातील ही विहीर आपण ही बघू शकता की असं इथून ही सुरुवात आहे आणि अशा प्रकारे ही एंट्री आहे. हा सगळा प्रवेशद्वार CCTV अंतर्गत आहे, इथे आपण बघू शकता. आणि त्याच्यानंतर इथे हा पहिला मजला आम्ही उतरून आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा हा नजराणा दृष्टिक्षेपास पडतो. आपण वरचं बघू शकता आणि असा हा खालचा दृष्टिक्षेप आहे. आणि आता आपण खालच्या मजल्याकडे जात आहोत. अशा प्रकारे या पायऱ्या आपण बघतोय. अशा प्रकारचा हा नजराणा आपला दृष्टिक्षेपास पडतोय. अशा प्रकारची इथे ही कलात्मकता सुद्धा तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही बघू शकता. या प्रकारे असं डिझाईन केलेलं आहे. अशा प्रकारे हा आपण दुसरा मजला जवळजवळ करत आलेलो आहोत असं आपण बघू शकता. अत्यंत सुंदर असं इथे तुम्हाला रमणीय असं शिल्पकला केलेली आहे. आपण बघू शकता ही संपूर्ण अशी सुंदर अशी शिल्पकला हे आपण बघू शकता. हा दुसरा मजला हे बघा, अत्यंत सुंदर अशा प्रकारची ही जवळजवळ 1000 वर्षापूर्वीची जुनी विहीर. आता जर म्हटलं आपण अशी विहीर करायची, हे बघू शकता आपण. हे वरचा हा तिसऱ्या भागाकडे आम्ही खाली उतरत आहोत. अशा प्रकारे हे आपण बघू शकता की सुंदर असा हा नजराणा आपल्या दृष्टिक्षेपास पडतो. अशा प्रकारे इथे हे एक देवाचंही ठिकाण बनवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथली पावित्र्यता ठेवावी लागते. आपण हे बघा, इथे एवढे आपण खाली 1 2 3 आणि आता हा 4था मजला आपण उतरत आहोत. इथे आपण बघू शकता की कशा प्रकारे हे सगळं केलेलं आहे. हे बघा, वर हे अशा प्रकारे ही विहीर आहे. हे सुंदर असा नजराणा हा वरचा आपण बघू शकतो. हे इथे अत्यंत सुंदर अशी डिझाईन, हे आतला भाग. आणि अशा प्रकारे जवळजवळ बरेच मजले उतरून आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा हा नजराणा दृष्टिक्षेपास पडतो. आणि अशा प्रकारे ही विहीर आहे. अर्थातच विहिरीमधलं पाणी हे औषधी पाणी म्हणून ओळखलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये. औषधी गुणधर्म ह्या पाण्यामध्ये असायचे आणि हे असं पाणी हे वापरलं जायचं. इथून आपल्याला मधून येण्यासाठी दर्शन घेण्यासाठी पुलाचा सुद्धा भाग, ज्यावेळी ही विहीर पावसाळ्यामध्ये भरलेली असते त्यावेळी हे बघण्यासाठी पुलाचा भाग पण इथे केला. असं सुंदर असं हा प्रकार आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आपण कधीही विदर्भामध्ये आल्यानंतर नक्की ह्या वेळेला भेट द्या, एवढंच सांगून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.